श्री संत सोनारी महाराज की जय यांनी त्यांचं दाखवून केलं. अर्थात वारकऱ्याचा नियम आणि आपला धर्मचा नियम यापैकी हरिकीर्तनाची सेवा ज्ञानोबा सर्व जीवांना सांगतात आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करायचा आहे. जन्माला आला माणूस आजा मेला पत्ना मेला पाप मसना गेला देखत देखत ना तू बंधू तोही कैसा झाला. आणि ते त्यांच्या इथे सांगितलं की काही काही महात्मे आपल्याला वाट दाखवतात आणि वाट दाखवल्यानंतर मला असं वाटते काय माणसं या दिल्लीमध्ये चालणारे संघाचा सुद्धा पायी जात दोन पावलं जात नाही. शेतात सुद्धा आपल्याला जायचं असतं तर दोन पावलं पुढं जात नाहीत. अशी माणसं 20-20 किलोमीटर 15-15 किलोमीटर चालून राहिली. मला का चालत हे चालवणारा कोण आहे कधी विचार केला आपण? म्हणजे गोपाल भाऊ म्हणतात ते पायात चालतात चालवणारी शक्ती कोण आहे? चालवणारी शक्ती संत आहेत. संत आहेत. संत भागलीला मज वाहन सर्व सुख त्यांच्या संगतीमध्ये आपण चाललो. सुखया संत नित्य दुरावे दहन होती सकल कर्मे सर्व काळ प्रेमे दुल्लाता फवारणी झाली का? दौरे झाले का? निधन झालं का? वाणी आले काय? किती झाली का? मध्ये ऐकलं एक सारखी सगळ्या ठिकाणी ढगफुटी होणार आहे. चिडी जीव धोक्यात चिडी धोक्यात अशी परिस्थिती काही काही माणसांची झाली होती. वारकऱ्याची नाही. वारकऱ्याची होतही नाही. वारकऱ्याची का होत नाही त्याचं कारण आहे देह दावो आत्मारा दृढ भाव चरण मासोमी सर्वथा मान तुझी पंढरी नाथा. एवढा दृढ विश्वास वारकऱ्याचा संतांच्यावर असणाऱ्या विश्वासानं त्याच्या अंतःकरणात दृढ विश्वास तयार होतो. नाही तर वारकरी वरून पाडी आणि रोडनं चालणं कसं आहे. 4 दिवस एक सारखा पाऊस त्या 4 दिवस पावसामध्ये एक सारखी वारकरी चालते आणि पाऊसही अशी मजा घ्यायचा. दुपारून कपडे मस्त धुऊ द्यायचा. चांगले साबणाला धुऊ द्यायचा आणि संध्याकाळी चप्पलच्या गाड्यावर टाकायचा नाही तर ते कपडे भरून जायचे. अशी मजा रोज 4 दिवस. त्या पावसातही वाट चालणं वारकऱ्याला सोडलं नाही. दृढ विश्वास आहे येता देखील माझा माय बापा घटिका दिवसले कधी कधी पंढरपूरच्या पर्वताला मी पाहेल असं प्रत्येकाच्या अंतःकरणात असणारी भावना आणि संतांची शक्ती हे 2 वारकऱ्याला चालवतात. आणि जायचं कशासाठी? जाऊ देवाची गावा